सोलरची मोफत वीज आता मोफत राहणार नाहीये, कारण सरकार एक नवीन चार्ज आणण्याच्या तयारीत आहे. ज्यांनी ज्यांनी मोठ्या आशेनं सोलर बसवलंय त्यांच्यासाठी ही एक धक्कादायक बातमी असू शकते. महाराष्ट्रात एक असा नवीन नियम येतोय ज्यामुळे सोलरमधून होणारी सगळी बचत धोक्यात आली आहे. आणि ह्या नव्या नियमाचं नाव आहे ग्रिड सपोर्ट चार्ज, शॉर्टमध्ये GSC. म्हणजे जी जास्तीची वीज निर्माण होते आणि ग्रिडला पाठवली जाते त्यावर आता पैसे मोजावे लागणार. सरकारचं म्हणणं आहे की ग्रिडच्या मेंटेनन्सचा खर्च खूप आहे आणि तो खर्च वापरकर्त्यांनी वाटून घ्यावा. 10 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या घरगुती सिस्टमसाठी दर आहे तब्बल 1.96 रुपये प्रति युनिट. पण एक महत्वाची गोष्ट, हा चार्ज सध्या फक्त 10 किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीम्सनाच लागतोय. नेट बिलिंग म्हणजे काय? दिवसा स्वस्त दरात वीज विकायची आणि रात्री महाग दरात विकत घ्यायची, बचत कमी होणारच. पण यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला नेमकी किती झळ बसणार आहे? समजा 10 किलोवॅटपेक्षा मोठी सिस्टम आहे, तर दर महिन्याला तब्बल 1960 रुपयांचा अतिरिक्त खर्च येऊ शकतो. ज्यांची सिस्टम 3 ते 10 किलोवॅटची आहे त्यांच्या बिलावर GSC दिसणार नाही. पण बचत मात्र नक्की कमी होणार. म्हणजे शून्य बिल येणं आता जवळपास अशक्य आहे. थांबा, हा तर फक्त ट्रेलर आहे. खरा धक्का तर अजून बाकी आहे. पुढचा धोका काय? तर स्वतः वापरलेल्या सोलर विजेवर सुद्धा वीज कर लागण्याची शक्यता आहे. घरगुती वापरासाठी 16% आणि व्यावसायिक वापरासाठी चक्क 21% कर लावण्याचा प्रस्ताव आहे. या सगळ्याचा अर्थ एकच, सोलर आता खऱ्या अर्थाने मोफत वीज राहिलेलं नाही. पण सरकार हे सगळं का करतंय? एकतर ग्रिडचा खर्च, दुसरं वीज कंपन्यांचं नुकसान आणि बदललेलं धोरण. ह्याचा फायदा स्पष्टपणे वीज कंपन्यांना आहे आणि नुकसान सोलर वापरणारे सामान्य नागरिक आणि व्यावसायिक. पुढे काय? हे नियम लहान सिस्टम्सनाही लागू होऊ शकतात आणि मग गुंतवणुकीवरचा परतावा मिळायला खूप उशीर होईल. ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचायलाच हवी. जर सोलार वापरत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा.